नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांनी व्हिडिओचा मुद्दा बघितलाच असेल. आता जो फेब्रुवारीचा महिना चालला आहे, 10 फेब्रुवारीपासून तुमचे बोर्डचे एक्झाम चालू होत आहेत. तर सर्व मुलांना एकच डाऊट आहे की दादा मी बोर्ड करू का CETची एक्झाम करू. आणि ह्या कन्फ्युजनमध्ये मुलांना काहीच होत नाही बघा. CETचा अभ्यास होत नाही किंवा बोर्डवरती पण कॉन्सन्ट्रेट करत नाहीत. तर ह्याच व्हिडिओमध्ये मी ते जाणून घेणार आहोत की नेमकं कसा अभ्यास करायचा आहे, कसं प्लॅनिंग करायचं आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्ही CET पण चांगली क्रॅक करू शकाल आणि बोर्डलाही चांगले पर्सेंटेज आणू शकाल. तर त्याआधी जर तुम्ही युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. CET रिगार्डिंग ज्या काही अपडेट्स आहेत त्या आपण त्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. तर मुद्द्यावरती जाऊयात. आता सर्वात प्रथम की रिॲलिटी काय आहे. जर बोर्ड आणि CETमध्ये जर तुम्ही काय मला डिफरन्स विचारला तर जास्त काही डिफरन्स नाही आहे बघा. बोर्ड्समध्ये तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन आहेत, मार्किंग सिम वेगळी आहे आणि CETमध्ये तुम्हाला MCQ आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, तुम्हाला टिक करायचं आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर असे काही डिफरन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये डिफरन्स नेमका हाच आहे का, तर नाही, अजूनही काही डिफरन्स आहेत. पण मेन मुद्दा काय आहे आपला की जर तुम्ही बोर्डची चांगली प्रिपरेशन केली तर CETचा तुमचा एक फाउंडेशन तयार होणार आहे. फाउंडेशन म्हणजे काय की जर बोर्डला चांगले कन्सेप्ट तुम्ही केला, चांगले फॉर्म्युले लर्न केले किंवा फॉर्म्युले यूज करून न्यूमेरिकल सॉल्व केले तर तसंच तुम्हाला पॅटर्नमध्ये क्वेश्चन CETमध्ये सॉल्व करायचे आहेत. त्याआधी जर तुम्हाला बोर्डचं विचारलं तर बोर्ड मॅनिटरी आहे का. बोर्डची एक्झाम सर्वांना मॅनिटरी आहे. जरी तुम्हाला नर्सिंगला जायचं असेल, फार्मसीला जायचं असेल, पुढे जाऊन मेडिकलला जायचं असेल किंवा JEE द्यायची असेल, इंजिनिअरिंग जायचं, तुम्हाला बोर्ड एक्झाम प्रत्येक फील्डमध्ये मॅनिटरी आहे. तुम्हाला देणेच आहे आणि तुम्हाला पास करणेच आहे चांगल्या मार्कांनी. CET आणि रँकिंग एक्झाम. CET काय आहे. CET एक वन ऑफ द एक्झाम आहे तुम्हाला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. आता CET द्यायचीच आहे का कंपल्सरी, तर कंपल्सरी नाही आहे बघा. तुम्हाला जर वेगळ्या करिअरमध्ये जायचं असेल तर तुम्ही CET स्किप करू शकता, पण बोर्ड एक्झाम तुम्ही स्किप करू शकत नाही. तेच जर तुम्हाला बोर्ड आणि सिलेबसबद्दल विचारलं, तुम्ही आधीच सांगितलं की 70 ते 80% जवळ इव्हन 90% सिलेबस सर्व सेमच आहे. काही चेंजेस नाहीत. फक्त CETमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे, बोर्ड्समध्ये तुम्हाला थेरॉटिकल प्रॅक्टिस करायची आहे. तर ह्याच्यामध्ये असं कुठेही करू नका की बोर्ड्सला तुम्ही साईडला ठेवताय, फक्त CET करताय. ते मी पुढच्या साईडवरती बोलणारच आहे की नेमकं आपल्याला कसा प्लॅन करायचा आहे, कशी स्ट्रॅटेजी असणार आहे. ओके. तर हा मुद्दा खूप सिरियस आहे. खूप सारे विद्यार्थी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की बोर्ड्सला काय मी असे इझिली मार्क पाडून टाकेल, मला फक्त CET आणि चांगल्या कॉलेजमध्ये जायचं आहे. जेवढं काय मी CETसाठी वाचलं आहे किंवा जेवढं काय मी JEEसाठी एक्झामचा अभ्यास केला आहे तो मला सफिशियंट आहे बोर्डसाठी, मला सेपरेट वेगळं काही करायचं नाही. तर असा कुणीही गैरसमज करू नका. बोर्डची एक्झाम ही काही वेळेस टफ होऊ शकते. तुम्हाला सेपरेट काय अभ्यास करायला लागू शकतो, जसं इंग्लिशची एक्झाम आहे, फिजिक्समध्ये काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत तिथे तुम्हाला थिअरीसाठी मार्क आहे, जितकं पेपर प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही कसे टॉपिक वाईज आन्सर लिहिताय. आता काय होतं की विद्यार्थी जेव्हा CETसाठी अभ्यास करत असतो तेव्हा डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करतो रफमध्ये आणि डायरेक्ट आन्सर टिक करतो. पण जेव्हा तुम्ही बोर्डचे पेपरमध्ये जाताय तेव्हा तुम्हाला त्या फॉर्म्युला लिहिण्यासाठी एक मार्क आहेत, स्टेप्सला मार्क आहेत, कॅल्क्युलेशनला मार्क आहे, प्रत्येक स्टेपला वेगवेगळे इव्हॅल्युएशन आहे. तर अशा काही गोष्टी बोर्ड्स आणि CETमध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे बोर्ड्सला कोणी हलक्यात घेऊ नका किंवा इग्नोर करू नका. बोर्डचा व्यवस्थित अभ्यास करा. जर तुम्ही CETसाठी आत्ता कुणी 8-9 तास अभ्यास करत असेल, कुणी 7-6 तास अभ्यास करत असेल फॉर CET, आर्स म्हणतोय मी तास, तर तुम्ही आता टाईम डिवाइड करू शकता. तुम्ही एक 5 ते 6 तास बोर्डचं प्रिपरेशन देऊ शकता, कारण आता बोर्ड चालू होत आहेत. मध्ये तुम्हाला 2-3 दिवसाचा गॅप पण आहे. त्या गॅपमध्ये तुम्ही दिवसातून 1-2 तास किंवा मॅक्स टू मॅक्स 1 तास CETच्या रिव्हिजनसाठी किंवा CETच्या नवीन टॉपिकसाठी देऊ शकता. तो पण एक ऑप्शनल आहे. तुम्ही बोर्डचा 100% फोकस केला तरी चालू शकणार आहे. पण जेव्हा फोकस करताय तेव्हाच तुम्हाला नेमकी स्ट्रॅटेजी काय वापरायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर ही डायग्राम बघितली तर सेमच चॅप्टर आहेत बोर्डसाठी. बोर्डची थेरी सेमच आहे. CETची MCQ, जसं तुम्ही एखादा बोर्डचा टॉपिक केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजले की हा फॉर्म्युला आहे, त्याच फॉर्म्युलेचे मल्टिपल व्हेरिएशन ट्राय करून तुम्हाला काही MCQ सॉल्व करायचे आहेत CETचे. तेच तर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर 80% बोर्डला तुम्ही टाईम देऊ शकता, 20% टाईम तुम्ही ह्या PYQ किंवा MCQला देऊ शकता बोर्ड थेरीमधून. तर CET MCQ PYQ म्हणजे काय, तेच मी तुम्हाला सांगते की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे बोर्ड्समध्ये आल्यात त्यातूनही क्वेश्चन तुम्हाला CETसाठी होऊ शकतो. तर हीच आपली चांगली स्ट्रॅटेजी असणार आहेत. असं कुणीही करू नका की फक्त बोर्ड्सच करतोय आणि 20-25 दिवस फक्त बोर्ड्स केलं, CETसाठी काहीच रिव्हिजन नाही आणि त्यानंतर तुम्हाला समजतं की फर्स्ट अटेम्प्टला फक्त 10-15 दिवस राहिलेत. त्यानंतर तुम्ही कुठेतरी व्हिडिओ बघायला चालू करणार की 98% 10 दिवसात कसे पडणार. पडू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही चांगला बोर्डचा अभ्यास केलेला असेल तर. ओके.
ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा. बेस्ट लक फॉर बोर्ड्स. थँक्यू.